नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे जर एखादा प्रिंटर असेल तर त्याचा आपण ड्रायव्हर कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो विदाऊट CD विदाऊट कॅसेट. फक्त आपल्याला इंटरनेटची गरज आहे आणि एखादी तुमच्याकडे ब्राउझर असणे गरजेचं आहे, तर आपण डायरेक्टली आपण प्रिंटरचं ड्रायव्हर इन्स्टॉल करू शकतो. तर त्यासाठी सिंपल तुमच्या क्रोम ब्राउझरवरती तुम्हाला येऊन जायचं आहे, जसं मी आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं टाईप करायचं आहे तुमचं जो कोणता मॉडेल असेल, जसं माझं आहे कॅनॉन. ठीक आहे, कॅनॉन कंपनीचा माझा प्रिंटर आहे. त्याच्यानंतर त्याचा मॉडेल नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे. जसं माझं कॅनॉन कंपनीचा प्रिंटरचा मॉडेल आहे G2730. बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर प्रिंटर ड्रायव्हर असं तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. नंतर सिंपल एंटर प्रेस करा. एंटर प्रेस केल्यानंतर तुमच्याकडे असं वेबसाईट येऊन जाणार. जशी आता ही कॅनॉनची पहिली वेबसाईट आलेली आहे कॅनॉन इंडिया. तर सिंपल तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं. बघू शकता इकडे मॉडेल नंबर चेक करून घ्यायचा मित्रांनो, सेम तोच आहे का. आता तुम्हाला मॉडेल नंबर कुठे दिसणार, तर प्रिंटरवरती कुठेही तुम्हाला प्रिंट केलेलं दिसून जाणार मित्रांनो. ओके, तर सिंपल आपण याच्यावरती क्लिक करणार. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, मॅन्युअल पाहिजे, स्पेसिफिकेशन, ड्रायव्हर अँड सॉफ्टवेअर अँड फर्मवेअर. ठीक आहे, तर आपल्याला पाहिजे ड्रायव्हर. तर मी ड्रायव्हरवरती क्लिक केलं. थोडं स्क्रोल करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर इकडे बघा तुमची जे विंडोज आहे, कोणती विंडोज आहे ते तुम्हाला इथून बघायचं आहे मित्रांनो. ओके, आता विंडोज कोणते तुम्हाला जर नाही कळत असेल तसं तर सर्वांना युजर्सना समजणार मित्रांनो की आपल्याकडे कोणती विंडोज आहे. बट मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट, एक ट्रिक सांगून देतो. जर आपल्याला माहिती नाही कोणती विंडोज आहे तर सिंपल दिस PCवरती राईट क्लिक करा, प्रॉपर्टीजवरती क्लिक करा. प्रॉपर्टीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी सेटिंग ओपन होऊन जाणार मित्रांनो. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसून येणार विंडोज 10 आहे. ठीक आहे, की कोणती आहे की तुम्हाला इकडे या स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसून येणार. बघू शकता एडिशन तुम्हाला इकडे दिसतं आहे विंडोज स्पेसिफिकेशन. तर याच्यामध्ये विंडोज 10 एंटरप्राइजेस ही आपली विंडोज आहे. ओके, तर इकडे तुम्हाला जी वेबसाईट आहे आपली वेबसाईटवरती यायचं आहे. बघू शकता इकडे विंडोज 7 डिटेक्ट केलेला आहे, परंतु याला क्लोज करून तुम्हाला ऑल ऑपरेटिंग सिस्टीमवरती क्लिक करायचं आहे. नंतर इकडे तुम्हाला खूप सारे विंडोज दिसून येणार, जसं विंडोज 10, विंडोज 64 बिट, त्याच्यानंतर 11. ठीक आहे, तर इकडे जे तुमची विंडोज असणार त्याच्यावरती जे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जसं मी विंडोज 10वरती केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली थोडं स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. ओके, इकडे बघा G2730 MP ड्रायव्हर, याच्यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. 87 MBची टोटल ही फाईल असणार आहे मित्रांनो. तर याच्यावरती तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर थोडं वेट करायचं मित्रांनो तुम्हाला, आणि लगेच बघा तुमचं डाउनलोड्समध्ये इकडे तुम्हाला दिसत असेल की आपलं जे विंडोज 10चं जे G27 जो आपलं प्रिंटरचा मॉडेल आहे त्याचा ड्रायव्हर जो आहे तो इन्स्टॉल होता. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की इथे G2030 हा नंबर दिसत आहे, पण आपला प्रिंटर आहे G2730. मित्रांनो काही काही ड्रायव्हर जे असे असतात जे अवेलेबल नसतात, परंतु त्याचा कम्फर्टेबल जो काही ड्रायव्हर आहे म्हणजे तो त्याला सूट होणारा ड्रायव्हर ऑटोमॅटिकली ते सूट करून डायरेक्टली आपल्याला डाउनलोड्सला देऊन देतो आहे. ठीक आहे, इकडे जरी G2730 MP ड्रायव्हर दिसत असेल परंतु हा अवेलेबल नाही आहे, परंतु याला यूज होणारा, याला कम्फर्टेबल होणारा एक दुसरा ड्रायव्हर आपल्याला कॅनॉन कंपनी प्रोव्हाइड करते आणि डायरेक्टली ते डाउनलोडमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर बघू शकता आपल्याकडे नेटवर्क स्पीडवरती अवलंबून आहे किती वेळात ते डाउनलोड होणार. तर काही वेळामध्ये डाउनलोड होऊन जाणार मित्रांनो, 2 मिनिटाचं फक्त वेळ घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही प्रिंटर डाउनलोड करू शकता. ओके, प्रिंटरचं ड्रायव्हर आपण डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सिंपल आपण डाउनलोड्सवरती क्लिक केला आणि इकडे शो इन फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. शो इन फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली हे झिप फाईल आहे मित्रांनो. याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक फाईल जनरेट होऊन तुम्हाला दिसून जाणार. त्याच्यानंतर सिंपल त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे मित्रांनो. ओपन केल्यानंतर इकडे बघा तुम्हाला हे 4-5 फाईल्स तुम्हाला दिसून येणार फोल्डर. त्याच्यामध्ये बघा सिंपल ड्रायव्हर सेटअपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या परत काही फाईल्स इथे दिसून आला. त्याच्यानंतर आपल्याला सेटअप फाईल शोधायची आहे. आता सेटअप फाईलचा जर विचार करायला गेला तर इथं टोटल 3 सेटअप फाईल आहेत, परंतु आपली विंडोज जी आहे, जी आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती 64 बिटची आहे. तर मी सेटअप 64 याच्यावरती राईट क्लिक करणार आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिंपल यसवरती क्लिक करा मित्रांनो. यसवरती क्लिक केल्यानंतर थोडं लोड घेणार. त्याच्यानंतर तुमचे सेटअप जे आहे ते स्टार्ट होणार. आता बघा कॅनॉन ड्रायव्हर इन्स्टॉलर, त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, यसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इकडे आपला प्रिंटर तुम्हाला दिसून येईल, प्रोडक्ट नेम, याच्यावरती सिंपल क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर इन्स्टॉलिंग असं तुम्हाला इथं हेडलाईन दिसत असेल, तर इन्स्टॉलिंग आपला प्रिंटर होता, इन्स्टॉल होता मित्रांनो. वरती तुम्हाला कॅनॉन IJ ड्रायव्हर इन्स्टॉलर असं तुम्हाला
तुम्हाला दिसून येणार, जे की आपल्या या EXE फाईलचं नाव आहे. थोडं तुम्हाला वेट करायचं आहे. तुमचं प्रिंटर कनेक्टेड असायला पाहिजे, प्रिंटर सुरू असायला पाहिजे. त्याच्यानंतर लगेच आपल्या थोड्या वेळात घेऊन घेणार मित्रांनो. हा सर्चिंग करता आहे, इन्स्टॉलिंग होतं आहे, त्याच्यामुळे थोडं वेळ घेणार. मी थोडं स्किप करतो आहे. ओके, त्याच्यानंतर बघू शकता आपला जो प्रिंटर आहे तो इकडे तुम्हाला दिसून येईल. ड्रायव्हर वेअर इन्स्टॉल्ड सक्सेसफुली. आपल्याकडे ड्रायव्हर जे आहे ते इन्स्टॉल झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा सेट ॲज डिफॉल्ट प्रिंटर तुम्ही करू शकता, म्हणजे डिफॉल्ट डायरेक्टली हाच प्रिंटर घेणार. ओके, तर एक्झिटवरती मी क्लिक करणार. सिंपल याला क्लोज करून घ्यायचं, याला पण क्लोज करून घ्यायचं. एकदा रिफ्रेश करून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुमच्याकडे एखादी वर्ड फाईल असेल त्याला प्रिंट करून बघा. जसं माझ्याकडे येतं, मी डायरेक्टली नवीन वर्ड ओपन करतो आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे काही असं फारसं बनवलेलं नाही, तर मी डायरेक्ट काहीतरी लिहितो आहे. एक मी कमांड टाईप करतो. याच्यामध्ये कमांड टाईप केल्यानंतर डायरेक्टली आपल्याकडे एक पॅरेग्राफ आलेला आहे, बघू शकता. या पॅरेग्राफला मी थोडा साईज इन्क्रीज करून घेतो याचा, म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे याला काय केलेलं आहे, सेटअप केलेलं आहे. खालचे मला एकच पेज करायचं आहे, मी फक्त तुम्हाला एक दाखवतो, शो करतो आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याकडे टाईप झालेला आहे एखादी लेटर. प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला करायचं आहे इकडे. ठीक आहे, प्रिंटवरती मी क्लिक करतो आहे. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर बघा आपला जो मॉडेल नंबर आहे तो ऑटोमॅटिकली इथं आलेला आहे, कॅनॉन 2030 G2030. आपला प्रिंटर भलेचे 2730 आहे, परंतु 2030 त्याला कम्पेटेबल आहे. त्याच्यानंतर बघा किती कॉपीज तुम्हाला मारायचे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. कोणते पेज तुम्हाला करायचे आहे ते इथून सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, सिंपल प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. प्रिंटवरती मी क्लिक केलेलं आहे आणि आता आपलं प्रिंटआउट जे आहे ते आलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपली जी प्रिंटआउट आहे ती सक्सेसफुली आलेली आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू मित्रांनो.